अहो मंडळी, तुमचेसुद्धा मटार वर्षभर टिकत नाहीत, फ्रोझन केलेले मटार खराब होतात, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आज आपण ज्या पद्धतीने मटर स्टोअर करणार आहोत त्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये मटर उकळून घ्यायचे नाही आहेत। तर आज आपण असाच कच्चा मटर हा आपण फ्रोझन करणार आहोत। पण त्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला छान असे हिरवेगार मटर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहे। आणि जे बारीक बारीक जे दाणे असतात ना ते वेगळे करायचे आहेत आणि जे मोठे साईजचे दाणे असतात ते आपल्याला वेगळे करायचे आहेत। मटर सोलल्यानंतर आपल्याला हे असे 2 ते 3 तास आपल्याला एका परातीमध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये ठेवून द्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा 2 तास छान फॅनखाली कॉटनच्या कपड्यावरती हे सुकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे फ्रोझन करायचे आहेत। त्यानंतर तुम्ही इथे प्लास्टिकच्या जिपलॉकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये सुद्धा भरून स्टोअर करू शकता। तर इथे मी जिपलॉकची एक पिशवी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला मटर यामध्ये भरून जिपलॉकची पिशवी पॅक करून घ्यायची आहे आणि अशाच पिशव्या आपल्याला या फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या आहेत। तर आणि ज्यावेळेस आपण ही फ्रोझन मटरची भाजी किंवा नाश्त्यामध्ये वापरणार असाल तर त्याआधी आपल्याला 1 ते 2 तास हे बाहेर काढून मग गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हे वापरू शकता। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।